नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगेंच्या एका वक्तव्यासंदर्भातली। काल मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यानंतर टीकेची झोड उठली। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जरांगेंचा एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी टीकास्त्र डागलं। जो आपल्याला शिवरायांचा मावळा मानत असेल तो खालची भाषा वापरणार नाही, महिलेच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीचं वक्तव्य करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी जर काही बोललोच नाही, मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा काही बोललो, परंतु बोलण्याचा ओघातून जर माझ्या तोंडून असा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय। दुसरी बातमी आहे पालकमंत्री पदासंदर्भातली। मात्र हा काही रायगड आणि नाशिकचा वाद नाहीये, आता हा वाद झालाय भंडाऱ्याचा। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री अचानकपणे बदलण्यात आलेले आहेत। आता हा बदल का झाला, कशासाठी झाला हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र आता सावकारांच्या जागी पंकज भोयर हे आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असणार आहेत। सावकारांना आता बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची आणि अतिशय मोठी बातमी ती आहे रील स्टार अथर्व सुदामे संदर्भातली। रील स्टार अथर्व सुदामेनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती एक रील पोस्ट केली। या रीलमधून सर्व धर्म समभावचा संदेश देण्यात आला। मात्र याच रीलवरती आता ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतलाय। त्यानंतर अथर्वनं या सगळ्या संदर्भामध्ये ही रील डिलीट केली आणि माफीनामा सुद्धा मागितलेला आहे। मात्र आता या रील नंतर वादाला अचानकपणे तोंड फुटलेलं आहे। या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि या 3 महत्त्वाच्या बातम्यांसंदर्भामध्ये बोलण्यासाठी खास विश्लेषक सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काही मान्यवर सुद्धा आपल्यासोबत या विषयाचं सखोल विश्लेषण करणार आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आता एक पहिली मोठी बातमी बघणार आहोत, ती म्हणजे मनोज जरांगेंच्या वक्तव्यासंदर्भातली। मनोज जरांगेंनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईवरती एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यानंतर टीकेची झोड उठली। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या जरांगेंचा व्हिडिओ एक शेअर केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी टीकास्त्र डागलं। जो आपल्याला शिवरायांचा मावळा मानत असेल तो असल्या प्रकारची खालची भाषा वापरणार नाही, महिलेच्या बाबतीत तर खालच्या पातळीचं वक्तव्य करूच शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। दरम्यान मी देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी जर काही बोललोच नाहीये, मी त्यांच्या आईवर जर कुठे आणि केव्हा बोललो, परंतु बोलण्याच्या ओघातून जर माझ्या तोंडून तसा कुठला शब्द गेला असेल तर तो मी मागे घेईन असं सुद्धा जरांगेंनी सांगितलंय। दरम्यान मनोज जरांगेंनी नेमका काय काय भाष्य केलेलं आहे आपण त्याच्यावरती एक नजर टाकत आणि चर्चेला सुरुवात करूया। 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय। चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। औंध संस्थांकडे तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्या सहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे, त्याशिवाय आम्ही हटणार नाही। त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही। जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये। कारण आमचा जर जमिनीचा सातबारा सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे। आमचा जर सातबारा नसेल, आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका। नाही, मी बोललोच नाही ना, आईवर कुठं काय बोललोय? बोललोच नाही मी। बोललो असलं ते शब्द मागे घेऊ, काय त्याला? मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी, त्यांचे ते शब्द मागे घेतो। बोललो असेल तर मी बोललोच नाही, पण ते शब्द मागे घेतो, काय त्याला? आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भालचंद्रजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। हा, नमस्कार। मला सांगा, जरांगेंचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांसंदर्भातलं अतिशय आक्षेपार्ह असल्याची टीका जी आहे ती आता भाजपच्या नेत्यांनी आता केलेली आहे। या सगळ्या टीकेकडे तुम्ही कसं पाहताय? खरं म्हटलं तर मुख्यमंत्री हे संविधानिक पद आहे। बर, या संविधानिक पदाचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे। आणि अशा वेळेला एकेरी भाषेत बोलणं, अरे तुरे करणं आणि त्यांना आईवरून शिवी देणं हे काही पहिली वेळ नाही, यापूर्वी पण त्यांनी केलेलं आहे। बर, अशा पद्धतीने
शिरसाटजी पण त्यांच्याशी वागणं. शिरसाटजी जी जरांगेंनी तुम्ही म्हणता की आक्षेपार्ह वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या आई संदर्भामध्ये केलेलं आहे ते निषेधार्थच आहे, परंतु जर त्यांनी ते केलं असेल तर ती नेमकी नेमकी आम्ही सुद्धा तो व्हिडिओ बघितला, ती शिवी सुद्धा असं आहे असं म्हटलं जात नाहीये ना पण. नाही नाही, त्याच्यात असं आहे हम्म. की त्याने काही म्हटलं नाही, मग त्यांनी ते मागे का घेतलं? म्हणजे चोराच्या मनात चांदणं अशी एक मराठीत म्हण आहे. जरांगेंचं असं कधी-कधी वक्तव्य होतं, आता शिरसाटजी जरांगेंचं असं वक्तव्य होतं, मी तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो. आता आपण काही वेळापूर्वी त्यांचं बाईट ऐकला. त्यांचं असं म्हणणं होतं की जर बोलायच्या ओघामध्ये जर मी कुठला असा शब्द जर माझ्या तोंडून निघाला असेल तर तो मी मागे घेतो. त्यांनी त्यांनी बरोबर आहे ना? पूर्णपणे या बरोबर. वक्तव्याचा निषेध, त्यांनी असा वक्तव्याचा निषेधच केलेला आहे, परंतु ते बोलण्यावरती अजून पण ठाम आहेत की मी असल्या प्रकारचं वक्तव्य केलं नाही असं जरांगे म्हणतात. तर तुम्ही मला बोलायला देणार आहात का? बोला 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 मी बोलू ना? बोला बोला. नाही, असं आहे, हम्म. जरांगे पाटील हे काय पहिल्यांदा नाही, हम्म. यापूर्वी 50 वेळा आदरणीय देवेंद्र फडणवीस या व्यक्तीबद्दल, मुख्यमंत्र्याबद्दल, उपमुख्यमंत्र्याबद्दल बोललेले आहेत. हम्म. आणि 50 वेळा त्यांनी जे शब्द वापरले, जी भाषा वापरली, जी त्यांच्या भाषेचा टोन होता. हम्म. आता ते म्हणतील मराठवाड्याचा टोन आहे, तो तर मग माझा पण मालवणी टोन आहे, मालवणीमध्ये पण भची मराठी आहे. हम्म. त्यामुळे मग मी माझ्या भाषेत बोलायला लागलो मालवणीत, हम्म. तर मराठीत त्याचा अर्थ काय निघेल? त्यामुळे अरे फडणवीसा तुला हे आहे असं एकेरी शब्दाने बोलणं हे अपमानकारक आहे. हम्म. हे संविधानाचाही अपमान आहे. संविधानिक पदावरती एक व्यक्ती बसलेली आहे, त्यांचा अपमान वारंवार करणं. आणि तुम्ही आरक्षणाची लढाई लढा ना, हम्म. आरक्षणाचे मुद्दे बोला. एकेरीवरती येऊन व्यक्तिगत द्वेष कशासाठी? ही आरक्षणाची लढाई आहे की अहंकाराची लढाई आहे? हम्म. जरांगे पाटलांच्या अहंकाराची लढाई आहे. आणि याला अहंकाराच्या लढाईला ज्या पद्धतीने उत्तर देतं त्या पद्धतीने सरकार उत्तर देईलच. हम्म. परंतु आरक्षणाचा प्रश्न हा महत्वाचा आहे. आरक्षणापेक्षा अहंकार जेव्हा वाढतो तेव्हा मराठ्यांचं याच्यामुळे नुकसानच होणार आहे. पण शिरसाटजी जर आपण बघितलं तर आता जरांगेंनी मुंबईमध्ये येण्याची हाक दिलेली आहे, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची हाक जरांगेंनी दिलेली आहे. परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रश्न पुन्हा एकदा हाच उपस्थित होतो की सरकार कुठे कमी पडतंय. या सगळ्या विषयी जर आपण बघितलं असेल, जरांगेंची वक्तव्य जर आपण आतापर्यंतची बघितली असतील तर त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक नोंदी दिलेल्या आहेत तरी सुद्धा सरकारकडनं कुठल्याही पद्धतीचा पाठपुरावा किंवा कुठल्याही पद्धतीचं पाऊल उचललं जात नाहीये. आपण कसं पाहता याकडे? सरकार कुठेही कमी पडत नाही. हम्म. सरकार दरबारी कुठलाही निर्णय घ्यायचा तो रातोरात किंवा एका याच्यात अशा पद्धतीचा वैधानिक निर्णय घेता येत नाही. हम्म. त्या सगळ्या तपासाव्या लागतील. हम्म. त्याच्यातून त्याची ग्राह्यता, विधिग्राह्यता याची निश्चिती झाल्यावर त्यावरती पुढची पावलं उचलता येईल. त्यामुळे मी आता निघालो, मी चाललो, मी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार. आंदोलनाचा अधिकार सगळ्यांना आहे. आंदोलन त्यांनी जरूर करावं. आंदोलन करताना भाषा नीट वापरावी. भाषा नीट वापरावी. भाषा काय त्यांना येते असं नाही, आम्हालाही भाषा येते. हम्म. त्यामुळे त्यांनी भाषा नीट वापरावी. आजही जरांगे पाटील यांचा सन्मान ठेवून आम्ही बोलतोय. हम्म. नाहीतर मराठ्यांनी जे एकगठ्ठा मतदान भारतीय जनता पार्टी महायुतीला केलेलं आहे ते तुम्हाला विसरता येणार नाही. हम्म. या जरांगेने काय काय वल्गना केल्या होत्या. आम्ही जिंकू देणार नाही, पडू देणार नाही. आणि ज्या शरद पवारांनी आयुष्यात कधीही आरक्षण दिलं नाही त्यांच्याकडे यांना ऊर्जा दिसते. हम्म. म्हणजे जे आरक्षण विरोधी आहेत त्यांचा सन्मान करणार. आणि ज्याने आरक्षण दिलं, आता ते पूर्ण मिळालंय नाही मिळालंय याच्यावरती वाद होऊ शकतो, परंतु आरक्षणाचं पहिलं पाऊल हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी उचललं. आणि त्याने पहिल्यांदा मराठ्यांना आरक्षण दिलं. ते आरक्षण कोर्टामध्ये टिकवता तत्कालीन दत्तद्रष्ट मविया सरकारला आलं नाही. हम्म. ज्याचे नेते शरद पवार होते त्यावेळेला त्यांनी तिकडे लक्ष नाही दिलं. ते ऊर्जा देणार येणार. हम्म. आणि आता जरांगे पाटील याला शिवाय जाणार, हे चालणार नाही. हम्म. हे चालणार नाही. जरांगे पाटलांना जर तोड सोडून बोलता येत असेल हम्म. तर आम्ही पण मालवणीमध्ये बोलू शकतो. त्यांना लक्षात ठेवा. सांगा. बर.
नक्कीच भालचंद्रजी, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल तुमचे आभार. परंतु तुम्ही जोडलेलेच राहा. मात्र दुसरी बातमी अत्यंत महत्त्वाची ती म्हणजे भंडारा जिल्ह्यासंदर्भातली. भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद आता बदलण्यात आलेलं आहे. आता हा बदल नेमका कशासाठी झाला, का झाला हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. मात्र आता सावकारांच्या जागी पंकज भोयरांची नियुक्ती झालेली आहे. भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री आता हे पंकज भोयर असतील. जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आणि या संदर्भामध्ये त्यांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूया. आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत. सर्वप्रथम त्यांचे आपण अभिनंदन करूया. आपले खूप खूप अभिनंदन. आपण भंडाऱ्याचे पालकमंत्री झाले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आपल्याला नव्याने जबाबदारी मिळालेली आहे. कसं बघताय या जबाबदारीकडे आपण? आणि निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागच्या 6-8 महिन्यातलं काम बघून पुन्हा एक वाढीव जबाबदारी भंडारा जिल्ह्याची दिली, याच्याकरता मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे त्यांनी जो विश्वास दाखविला, सर्वांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीची कामं वर्धा जिल्ह्याप्रमाणेच भंडारा जिल्ह्यात देखील त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून करू. आणि ज्याही काही केंद्र शासनाच्या योजना आहे, राज्य शासनाच्या योजना आहे, पूर्णपणे याची अंमलबजावणी सर्वसामान्य लोकांकरता करण्याचा प्रयत्न करू. आपण जर बघितलं असेल तर अजूनही धान उत्पादक शेतकरी वंचित आहेत. त्यांना अजूनही बोनस जे आहेत ते मिळाले नाही. ऑनलाईन पद्धतीने ज्यांनी फॉर्म भरलं त्यांना अजूनही म्हणजे त्यांचे प्रलंबित आहेत सगळे प्रश्न. ते कसे सुटण्याचे आपण प्रयत्न कराल? लवकरात लवकर ह्या संदर्भात आढावा बैठक घेऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याचा आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊ. जो ते आपल्यासोबत नवनियुक्त पालकमंत्री भंडाऱ्याचे पंकज भोयर. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत. सर्वप्रथम आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार चेतन बहिराम सर. चेतनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आपण जर एकंदरीत बघितलं तर अचानक तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्ही स्थानिक पत्रकार आहात, नेमकं काय झालंय भंडाऱ्यामध्ये? हे बघा, भंडाऱ्यामध्ये आपण बघितलं असेल की यापूर्वी सुद्धा अनेक जे पालकमंत्री दिला गेले तर ते हजार किलोमीटर अंतरावरचे, 800 किलोमीटर अंतरावरचे दिले गेलेले आहेत. आता आपण बघितलं की आताच ध्वजारोहण करून 15 ऑगस्टला माननीय सावकारे साहेब इथे भंडाऱ्याला येऊन गेले, तेव्हा असं कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. आपण बघू शकता की मध्यंतरी बावनकुळे साहेब आलेत आणि त्यांच्यासमोर कुठल्या तरी राजकीय 2 नेत्यांमध्ये वादविवाद झालेत आणि त्यानंतर 2-3 दिवसातच तडकाफडकी इथल्या जिल्हाधिकाऱ्यांची वेळेपूर्वी बदली करण्यात आली. आणि त्याच्यानंतर लागोपाठ आता 10 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी पालकमंत्र्यांची बदल करण्यात आलं. आता हे जरी जे बदल जे आहेत या ठिकाणी जरी भाजपचं पालकमंत्री पद असलं, पण ज्या पद्धतीने या हालचाली होत आहेत ह्या राजकीय हेतूने प्रेरित होऊन होत आहेत असं आम्हाला दिसतंय. पण चेतन सर, जर आपण एक गोष्ट बघितली तर मी जर चुकत नसेल तर बुलढाण्याच्या पालकमंत्रीपदी मकरंद पाटील हे होते. मात्र त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी नाराजी होती, नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. मात्र आता सावकारांची बदली जर इकडे करण्यात आलेली असेल तर मग नेमकं आता मकरंद पाटलांचं काय होणार आहे नेमकं आता? त्यांची त्या ठिकाणी सहपालकमंत्री म्हणून बदली करण्यात आलेली आहे. म्हणजे एकीकडे काय होत आहे की राज्यामध्ये ज्या पद्धतीचं पालकमंत्री नियुक्तीच्या संदर्भामध्ये जो घोड सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. याच्या मागचं कारण असं की कुठेतरी एखाद्या नेत्याला त्या ठिकाणी स्थिरावण्याचं कार्य या ठिकाणी होत नाहीये. चला ठीक आहे की आता वर्ध्यामध्ये स्वतः वर्ध्याचे पालकमंत्री संजय भोयर साहेब आहेत. मग अशा वेळी ते या ठिकाणी त्यांना दुसरं एक पद या ठिकाणी देण्यात आलं पालकमंत्री पदाचं. तर अशा वेळी ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी एवढं न्याय देऊ शकतील का? अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आपण बघू शकता की या ठिकाणी कुठल्या तरी राजकीय हालचालींना प्रेरित होऊन म्हणजे यांच्याशी माझं जमत नाही अशा पद्धतीचा विषय होत असल्यामुळे ह्या राजकीय हालचाली होत आहेत. आपण बघू शकता की या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची बदली सुद्धा त्याच पद्धतीने झालेली आहे. इथे भंडाऱ्यामध्ये 2 सत्ताधारी पक्षांच्या आमदारांमध्ये आपसात वैमनस्य असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी कुठला कलेक्टर कोणाची ऐकतो या दृष्टिकोनातून त्या बदली केली जात आहेत अशा चर्चा या ठिकाणी आहेत. बर, नक्की चेतनजी, तुम्ही धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडले गेला होता, परंतु तुम्ही सोबतच राहा. आता यानंतरची एक महत्त्वाची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे अशी रील स्टार अथर्व सुदामे संदर्भातली. रील स्टार अथर्व सुदामेनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती एक रील पोस्ट केली. या रीलमधून सर्व धर्म समभावचा संदेश दिला गेला. मात्र याच रीलवरती आता आक्षेप घेण्यात येतोय. त्यानंतर अथर्वनं या सगळ्या संदर्भामध्ये ती जी रील होती ती डिलीट केली आणि त्याच्यानंतर माफीनामा सुद्धा मागितलाय आणि यानंतर आता या वादाला तोंड फुटलंय. दरम्यान अथर्वनं जी रील टाकली होती ती रील नेमकी काय होती ती आपण पाहूयात आणि मग या चर्चेला सुरुवात करूयात.
दादा ही मूर्ती कशी दिली? भक्तिभावाने दिली. नाही म्हणजे केवढ्याला आहे? 2100 रुपये. ठीक आहे, मग ही बुक करा. हो करतो लगेच. अब्बू, अम्मी ने आपके लिए खाना भेजा है. हा पुढं पण मूर्तीचं दुकान आहे, तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती. म्हणजे असं काही काय याला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला? हो का? नाही पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना? हो कायमच असतात. माझे आब्बू सुद्धा हेच काम करायचे. माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं, जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा. आपण वीट व्हावं, जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा. आपण फूल व्हावं, जे हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा. द्या ही. गणपती बाप्पा मोरया. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेजी आणि रील स्टार श्रुतिका गावंडे. मी सर्वप्रथम आनंदजी तुमच्याकडे येतोय. आपण आता ही रील बघितली, नेमका आक्षेप कुठल्या गोष्टीवरती या रीलमध्ये? सर्वप्रथम आक्षेप सुरुवातीपासून असा आहे आमचा की सुदामे हा एक कॉमेडियन असं आपण म्हणू. त्यांनी त्याचं क्षेत्रात काम करावं, त्याच्या अनुषंगाने काय बोलता येईल ते बोलावं. नको त्या गोष्टी ज्याचा अभ्यास नाहीये, ज्याची गरज नाही, अशा गोष्टीत आपण पडू नये. समाज प्रबोधन असणं हा त्याचा काही विषय नाही. पहिलं. दुसरं मला सांगावं, कुठला मुस्लिम दुकानदार हिंदूंना असं सुद्धा सांगतो स्वतःहून, बरं का, त्यांनी काही न विचारता की माझ्या दुकानात जर तुम्हाला माल घ्यायचा नसेल तर तुम्ही दुसऱ्या दुकानातला माल घ्या, मला चालेल. असं एकही दुकानदार दाखवा, एकही हारवाला दाखवा, एकही पानवाला दाखवा, एकही अत्तरवाला दाखवा जे मंदिराच्या बाहेर थांबतात. म्हणजे उदातीकरण सुद्धा, एकीकडे उदातीकरण चाललंय, एकीकडे आम्हाला अकला शिकवतात. गरज नाहीये ना. मग ते रीलचीच गरज नव्हती असं आमचं म्हणणे. ज्यांना ज्यांच्याकडनं घ्यायचं त्यांच्याकडनं तो माल घेईल ना. आपण सगळ्याच गोष्टीत लक्ष दिलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाहीये. या पहिल्या टप्प्यात मी एवढं सांगतो, जशी जशी उत्तर येतील तसं आपण चर्चेत भाग घेऊ. पण आनंदजी, जर आपण या सगळ्याकडे जर बघितलं तर ज्या आपण भारत देशामध्ये राहतो त्याचं जे काही आपलं ब्रीदवाक्य आहे किंवा आपण ज्या चालीरीतींवरती चालतो ते म्हणजे सर्व धर्म समभाव. जी कन्सेप्ट घेऊन आपण पुढे चालतोय, वाटचाल करतोय, अखेर तेच दाखवण्याचा प्रयत्न अथर्वनं त्या रीलमधून केला. मात्र मग याच्यावरती सुद्धा आक्षेप घेतला जातोय. मग जर आपल्याला जर पुढे न्यायचं असेल आपल्या देशाला, जर आपल्या देशाचं कौतुक सगळीकडे सांगतात की सर्व धर्म समभावाची लोक या देशामध्ये राहतात आणि आपण अखेर तिथेच आपण हा वाद निर्माण करून आणतोय, असं नाही वाटत तुम्हाला? गल्लत कुठे करतो माहिती का? सर्व धर्म समभाव असणं याचा अर्थ असा की सर्व समाजांना, धर्मांना स्वतःची एक वेगळी स्पेस पण देणं आवश्यक नाही ना. तुम्ही आमच्या गणपतीच्या मूर्ती बसवा, आम्ही तुमच्या मशिदीत येऊ, तुम्ही त्र्यंबकेश्वरला आम्ही हिरवी चादर घालू, हे नको ते उद्योग कशाला सांगितलं? तुम्ही तुमचा धर्म सांभाळा, आम्ही आमचा धर्म सांभाळू, दोघे व्यवस्थित राहू, गुण्यागोविंदाने राहू. हजारो वर्ष नसेल राहिलं तरी राहण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करू, काही म्हणणं नाही. पण एकमेकांच्या धर्माच्या आत एंट्री करून आपण नेमकं काय करतो हा प्रश्न आहे. एखाद्या मशिदीत गणपती बसणार, त्याचं दुनियाभर आपण कौतुक करणार, पण आज सुद्धा मशिदीच्या शेजारनं गणपती मिरवणूक निघाल्या की त्याच्यावर बंदी आणली जाते. हे आपण बघतो ना, मिरवणुकी मशिदीच्या बाहेर गणपती मिरवणुका काढता येत नाही. तुम्ही आता मुद्दा जो आनंदजी तुम्ही आता उपस्थित केलाय, मुंबईमध्ये सुद्धा मशिदीच्या बाहेर जेव्हा लालबागचा राजा येतो तेव्हा त्याची आरती मुस्लिम बांधवच करतात की, तेव्हा कुठे मिरवणुकीवरती बंदी घातली जाते किंवा आमच्या मशिदीच्या शेजारून बाप्पाला नेऊ नका असं कुठे सांगितलं जातं? नाही, पुन्हा मी तेच उत्तर देतो, गरज नाहीये. तुम्ही तुमच्या धर्माचं करा, आम्ही आमच्या धर्माचं करू. कोणी सांगितलं 10 लोकांना येऊन आरती करायचं? नेमका काय संदेश जातोय मला सांगा. मग जर विषयांतरच करायचं असेल ना, मग उद्या असंही सांगा की मशिदीमध्ये सुद्धा 10 हिंदूही जातात, कुराणही वाचायला सांगा, नमाजही वाचायला सांगा. आपण कशासाठी स्पेस ठेवत नाही असं आमचं स्पष्ट हिंदू महासंघ म्हणून म्हणणं आहे. धर्मांना स्पेस दिली गेली पाहिजे, जसं तुम्ही आता सांगितलं. मग तसंच आहे, मग त्र्यंबकेश्वरला हिरवी चादर घालण्याचा जो आग्रह करण्यात आला तो पण मान्य करायला पाहिजे. मग उद्या गणपतीच्या समोर नमाज सुद्धा वाचायला हरकत नाही, कोरोनाचंही पठण करायला हरकत नाही. सर्व धर्म समभाव. असं होत नाही, असं करू पण नका. आणि जर तुम्ही सांगत असं किती मुस्लिम येतात, किती लोक आरती करतात, नमाजला जेवढे शुक्रवारी लोक येतात ते सगळी लोक आरतीला येतात का? पहलगामच्या वेळेस, पुन्हा एकदा थोडं विषयांतर करून सांगतो, पहलगामच्या वेळेस हिंदूंना हिंदू म्हणून मारून, प्रूफ दाखवून मारलं गेलं, तेव्हा किती मुस्लिम रस्त्यावर आले होते मला सांगाव? त्यांची संख्या किती आपल्याला माहिती आहे. रोहिंग्याच्या वेळेस कशी येतात, आझाद स्मारकाच्या वेळेस किती येतात, स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी किती येतात, अशा गोष्टींसाठी किती लोक येतात. आपण नको येतात, नको विषयात नको पडायला. माझं म्हणणं आहे, अथर्व हा चांगला मुलगा आहे, तो कॉमेडी करतोय, त्याचा तो व्यवसाय झालाय.
त्यांनी त्याचं काम करावं, आमचं काही म्हणणं नाही. नको त्या गोष्टीत इतिहास माहीत नसताना गरज नाही नाही आणि नाही. बरं, या संदर्भामध्ये बोलण्यासाठी रील स्टार आपल्याकडे श्रुतिका सुद्धा आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. श्रुतिका, जर अथर्वची रील जर तू आता बघितली असशील तर त्या रील मधल्या ज्या काही गोष्टी होत्या, जसं आनंदजींनी आता काही त्या गोष्टींवरती प्रकाश टाकला आणि इतिहास माहीत नसताना कोणत्याही विषयाला हात घालू नये असं आनंदजी म्हणतायत. एक रील स्टार म्हणून तुझं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. मला त्यांचा अतिशय आदर आहे आणि मला फक्त त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. मला एक सांगा की धार्मिक ऐक्यावर रील बनवू नये असं तुमचं म्हणणं आहे का? एवढ्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर मी पुढे बोलू शकेल. आनंदजी बोला. श्रुतिका म्हणते की धार्मिक निश्चित. ऐक्यावरती होय, होय, रील होय. बनवणं तुम्हाला होय, पटतं? आक्षेप बोला. आक्षेप आहे आहे आणि आहे. धार्मिक ऐक्यावर कोणी बोलायचं असं तर त्या त्या धर्माची लोक बोलतील, समाजाची कामं बोलतील, कदाचित राजकारणी लोक बोलतील, ज्यांना हे धार्मिक एकत्रीकरण करायचंय. तुमचं ते रोल नाही. दुसरं लक्षात घ्या, 7व्या शतकातल्या इस्लामी आक्रमणानंतर आज आपण 1400 वर्षानंतर सुद्धा आपल्याला हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवण्याची गरज पडते. हिंदू मुस्लिमांनी ऐक्य यावं हे सांगण्याची गरज पडते. याचा अर्थच आपण आजही एकत्र आलेलो नाही हे अप्रत्यक्षरित्या मान्य केल्यासारखं होतं. आज चुकीचा दुसरा संदेश जात नाही का? हिंदूंनी शिखांनी एकत्र यावं असं बोललं जातं का? हिंदूंनी जैनांनी एकत्र यावं, हिंदूंनी पारशींनी एकत्र यावं एकत्र असं कधी येत बोललं नाहीये जातं का? आनंदजी, हिंदूंनी- एकत्रित येत नाहीये असं तुम्ही म्हणताय, पण मग एकत्रित येण्यापासून सुरुवात आपणच केली पाहिजे की मग? दुसरा अर्थ असा निघतो की हिंदू आणि मुस्लिम एकत्र नाहीयेत. मग तेच एकत्र नाहीयेत तर मग सुरुवात केली तर काय वाईट काय याच्यामध्ये? बरोबर ना? म्हणजे 1400 वर्षानंतर आता सुरुवात होते. 1942 ला सुरुवात होत होती, 1920 ला सुरुवात होत होती, 1916 ला सुरुवात होत होती, 1857 ला सुरुवात होत होती, 1842 ला सुरुवात होत होती, 1820 ला सुरुवात होत होती, 1807 ला सुरुवात होत होती, 1758 ला सुरुवात होत होती. आताही तुम्ही सुरुवातच करताय. म्हणजे होत नाहीये 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 ना. हिंदूंना त्याची गरज आहे ना मुस्लिमांची गरज आहे. आपापल्या धर्माच्या स्पेस शिल्लक ठेवा, आपापल्या धर्माच्या जागा शिल्लक ठेवा, एकमेकांविषयी आदर ठेवा, विषय संपतो. श्रुतिका बोल. दव्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं, तू तुझं म्हणणं मांड. मला हे म्हणायचं आहे, अथर्व दादा ठीक आहे, त्यांनी ऐक्यावर रील बनवली, त्यावर तुम्ही लगेच आवाज उचलला. पण अशी कितीतरी इन्फ्लुएन्सर आहे जे धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करत आहे आणि त्याच्यावर कंटेंट बनवत आहे. त्यावर सर तुम्ही कधीच आवाज उचलला नाही की तुम्ही नाही, तेवढं धर्माधर्मात तेढ लक्षात निर्माण आणून करू द्या. नका. आणि राहिला दुसरा आमच्या ते विषय- लक्षात राहिला आणून द्या. दुसरा आम्ही त्याच्याविषयी विषय- सुद्धा आवाज एक उठवू. मिनिट. मीडियाने तर आमच्या लक्षात आणून द्यावं, आम्ही त्याच्यावरही आवाज उठवू. तर राहिला दुसरा विषय की तुमचं म्हणणं आहे की तुमचं ते काम नाहीये, तुम्ही ते करू नका. एका रील स्टारला स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी जर सोशल मीडिया हे एक मार्ग असेल आणि त्याच्यातून त्यांनी त्याचं मत व्यक्त करू नये का? जसं कंगना रनौत जेव्हा राजकारणावर बोलते ते तेव्हा तुम्हाला चालतं ना. मग आमच्यासाठी रील स्टार जर आमचा एखादा मुद्दा बोलतोय मांडतोय तर त्यात वावगं काय आहे? आणि जेव्हा वल्गर कंटेंट बनवणारे क्रिएटर्स आहेत जे शिवीगाळ देऊन स्वतःला फेमस करत आहे, त्यावर जर तुम्ही कधीच आवाज उचलला नाही, मग धर्माधर्माचा विषय आला की लगेच आवाज काय का बरं? बोला दवेजी. नाही, खरं तर तुम्ही अँकर बदलल्या का हाच मला प्रश्न उरतो. त्या मला प्रश्न विचारतो, मी त्यांना उत्तर देतो. असं कधी चर्चेत होत नाही. पहिलं. दुसरं, त्यांना माझ्या जुन्या तुमच्या बरोबरच्या चर्चेच्या बातम्या दाखवा, लिंक दाखवा. बर. जिथं जिथं व्हल्गरिझम असेल तिथं आम्ही आवाज उठवलाय. जिथं जिथं गरज असेल तिथं आम्ही आवाज उठवलाय. धर्माचे विडंबन बर. करणाऱ्या, धर्मात मतभेद करणाऱ्या लोकांविरोधात सुद्धा आम्ही आवाज उठवलाय. ओबीसीच्या विरोधात आम्ही तुमच्या चॅनलवर बोललोय 100 वेळा. त्यांना ते दाखवून द्या. आणि मला असं वाटतं ना की मी त्यांना काय प्रश्न विचारला, मी त्यांना उत्तर नाही, तुम्ही प्रश्न विचारा, तो तुमचा अधिकार आहे. बर. पण दवेजी, तिने फक्त एक रील स्टार म्हणून तिनं तिचं म्हणणं मांडलं, त्याच्याबद्दल फक्त तिने काही सवाल तुम्हाला विचारले. मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना शुभेच्छा सुद्धा आहेत. त्यांनी त्यांचं मत मांडावं. पण मी त्यांना कुठे उत्तर देत बसू सारखा? बरं, या संदर्भामध्ये जर आपण असं म्हटलं तर याच्या आधी सुद्धा अनेकदा कंटेंट असे व्हायरल झालेले होते, अनेकदा वक्तव्य सुद्धा अशी झाली, मात्र याच्यावरती कधी आक्षेप घेतला गेला नाही. मग आताच का असं होतंय की आता याच्यावरती आता समजा सणासुदीच्या काळामध्ये यासारख्या विषयांना हात घातला जातोय? आपण त्याची कसं जाहिरात अशी झाली होती, त्याला आम्ही आक्षेप घेतला होता. आणखी 1-2 गोष्टी होत्या, आता सगळ्या आठवणं शक्य नाही. पण जिथं जिथं अशा गोष्टी घडल्या आणि आमच्या निदर्शनास आल्या आणि लोकांनी आमची मतं मागवली, आम्ही तिथं मतं मांडली. आम्ही स्वतःहून कधी व्यक्त होत नाही, तुम्हाला कल्पना आहे. जर कोणी आमची मतं मागितली, आम्ही नक्की व्यक्त व्हायचा आमचा अधिकार आहे, तो आम्ही करू. याच्या पुढे सुद्धा जेव्हा जेव्हा लक्षात येईल की असं घडलंय, आम्ही नक्की त्याचा विरोध करू. बर. श्रुतिकाला बोलायचं. बोल श्रुतिका. तर सर, रेड लेबल चहा म्हणून एक कंपनी आहे आणि त्यांनी
सेम कन्सेप्ट सर, कुठंच काहीच चेंज नाहीये यामध्ये. फक्त तो मुलगा डबा आणून देतो आणि त्यामध्ये ओळख अशी होते की ते टोपी घालतात, जेणेकरून लक्षात येते की हे मुसलमान आहेत. मग त्यावर बंदी नाही आली सर, त्यावर कोणी आवाज उचलला नाही. ठीक आहे, तुमच्या पाहण्यात नसेल आलं, 6 वर्षा आधीची गोष्ट आहे, पण तेव्हा त्यात कुणालाच काही वावगं वाटलं नाही. मग आज जर एखादा रील स्टार एखादा विषय त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक विषय आहेत. आनंदजी, आता जसं श्रुतिकाने जे काही प्रश्न, जे काही मुद्दे एक रील स्टार म्हणून मांडलेले आहेत, त्याचं नक्कीच तुम्ही विश्लेषण केलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हा विषय नेमका आता आणखीन किती वादाला तोंड फोडतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला हा शो जो आहे तो आता इथेच थांबवावा लागतोय. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत जे काही मान्यवर जोडले गेलेले होते, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, त्यानंतर पत्रकार, हे सुद्धा सगळे जोडले गेलेले होते, त्यांचे सुद्धा आभार.